नमस्कार मंडळी, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आज आपण तिळपट्टी बनवणार आहोत. 1 वाटी तीळ जे आहेत मंद आचेवर गॅसवर रंग बदलूपर्यंत भाजून घेतले. त्यानंतर त्याच वाटीने 1 वाटी गूळ घेतला, तो पण पाक होऊ दिला. अशा प्रकारे गूळ पिघळू लागला की त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा तूप घालायचं आहे. तूप घातल्यानंतर पाक जो आहे ना तो आपल्याला कडक बनवायचा आहे आणि त्याची जी अशी गोळी बनते ना तर तेवढ्या प्रकारचा पाक बनायचा. पाण्यामध्ये चेक करायचा. कडक अशी गोळी बनवून झाली की त्याच्यामध्ये भाजून घेतलेले तीळ घालायचे, छान मिक्स करायचं आणि गरमागरम आहे तोपर्यंत एका ताटामध्ये तूप किंवा तेल लावून त्याला अशा प्रकारे लाटून घ्यायचं. तुम्ही पोळपाटावर पण लाटून घेऊ शकता. अशा प्रकारे लाटून घेतलं की त्याच्या गरमागरमच अशा लगेच पट्ट्या पाडून घ्यायच्या, म्हणजे जे आहे ना कट मारून घ्यायचे त्याला. तर मी गरम आहे तोपर्यंतच पट्टी मारायला घेतली होती, पण चाकू लवकर चालत नव्हतं, त्यामुळे आपली पट्टी लगेच कडक झाली आणि कडक होऊन त्याचे तुकडे पडू लागले. तर बघू शकता अशा प्रकारे गुळपट्टी जी आहे ना ती मी बनवून घेतली आणि लगेच कडक कडक आणि कुरकुरीत अशी गुळपट्टी जी आहे ती बनवून तयार झालेली आहे. तुम्ही पण अशी पट्टी नक्की बनवून पहा आणि आवडली असेल तर लाईक करा.